बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, त्यात विशाल अग्रवालांचा समावेश आहे। फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। पब बंद झाले नाही तर पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करणार, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा इशारा दिलाय। तर आता रवींद्र धंगेकर हे या मुद्द्यावरून, या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झालेले आहेत। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट इशारा दिलेला आहे। बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केलेला आहे आणि त्यात विशाल अग्रवालांचा सुद्धा समावेश आहे। फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत असं रवींद्र धंगेकर यांचं म्हणणं आहे। पब बंद झाले नाही तर पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करणार असा इशारा देखील रवींद्र धंगेकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे। बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते आणि त्यात विशाल अग्रवालांचा समावेश आहे असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांच्याकडून करण्यात आला आणि फडणवीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील धंगेकरांनी केलेला आहे आणि पब बंद झाले नाही तर पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करणार असा इशारा देखील धंगेकरांकडून देण्यात आलेला आहे। बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते आणि त्यात विशाल अग्रवालांचा समावेश असल्याचा आरोप धंगेकर यांनी केलाय आणि फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप देखील धंगेकरांकडून करण्यात आलाय। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत। पुणेकार अपघात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, कारण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, पोलीस विभागाचा आढावा घेतला। ते असं म्हणतात की या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांना कुणालाही पाठीशी घातलं जाणार। हा सगळा ज्या पद्धतीनं फडणवीस साहेब त्या ठिकाणी आलेत आणि आल्यानंतर ही बिल्डर लॉबी त्यांच्यावर प्रेशर टाकू शकते आणि हा सगळा फार्स असेल माझ्या माहितीप्रमाणे। हे फक्त दाखवण्याकरता आणि पुणेकरांचं समाधान करण्याकरता देवेंद्र फडणवीस आले होते, पण ह्याच्यामध्ये जो तपास अधिकारी चुकीच्या पद्धतीने तपास केला त्याच्यावर आतापर्यंत कुठली कारवाई केलेली दिसत नाही आणि हे फक्त पुणेकरांना दाखवणारा देखावा होता असं माझं मत आहे। जे कोरेगाव पार्क परिसरामध्ये जे पब आहेत तिथल्या नागरिकांची बरीच तक्रार आहे, आता तुमची पुढची भूमिका काय असणार? मी पहिल्या दिवसापासूनच म्हणतोय की हे पब संस्कृती बंद झाली पाहिजे। ज्या दिवशी पोलीस आयुक्तांनी ह्याच्यामध्ये नेमवली केली 1:30 वाजेपर्यंत, तेव्हाच मी ते आक्षेप घेतला की साहेब अशा पद्धतीचं काम तुम्ही करू नका। 1:30चा 4 होतात आणि 4चे 5 होतात आणि त्या भागात जिथं पब चालू आहे तिथं आरडाओरडी, गोंधळ, स्पीकरचे आवाज हे पोलिसांना येत नाहीत का? ह्याच्यामध्ये अग्रवालचे उद्योग नुसते येत नाहीत, अनेक उद्योग आहेत। या उद्योगाची सखोल चौकशी त्यामध्ये झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये अशी जी लोक आहेत यांच्यावर कडक कारवाई करावी, नाहीतर बिल्डर लॉबी आज त्यांना जाऊन भेटेल आणि मग त्यांचं ते सगळं कागदावरच तो सगळा तपास राहील आणि पुणेकरांना काही न्याय मिळणार नाही। कॅमेरा पर्सन तुषार नरवाडेसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।